तर आज आपण बघतोय तेलात न फुटणारा, वरून कुरकुरीत व आतून छान पोकळ असणारा टेस्टी साबुदाणा वडा। साबुदाणा वडा खूप जास्त मऊ किंवा फार चिकट न होता कुरकुरीत होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत। अर्धा किलो साबुदाण्याच्या प्रमाणात साहित्याचं योग्य प्रमाण दाखवलं आहे, त्यामुळे तुम्हाला किती वडे बनवायचे आहेत त्याचा अंदाज बरोबर येईल। त्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणा दोनदा हलक्या हाताने धुवून घेतला। त्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालून रात्रभर भिजत ठेवला। 7 ते 8 तासानंतर साबुदाणा असा छान भिजलाय। म्हणजे साबुदाणा व्यवस्थित मऊ भिजला पाहिजे, पण त्याच्यात पाणी अजिबात राहता कामा नये। परफेक्ट साबुदाणा वडा होण्यासाठी बटाटे सुद्धा व्यवस्थित उकडले पाहिजेत। तर इथे मी बटाटे डायरेक्ट पाण्यात न उकडता काय करते, कुकरच्या तळाशी पाणी आणि स्टँड ठेवून त्यावर डब्यात घालून हे बटाटे ठेवून घेते। कुकरच्या तळाशी पाणी आहे, पण बटाट्यात अजिबात पाणी घातलं नाही। जरा मोठ्या साईजचे 3 बटाटे आहेत, त्यामुळे बटाटा कापून फक्त धुवून घेतलाय। वजनाने अर्धा किलो बटाटे आहेत। आता कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या येऊ द्यायच्या, म्हणजे आपण नेहमी वरण भाताचा कुकर लावतो ना त्याप्रमाणेच। कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकरची वाफ पूर्णपणे निघून गेली। आता झाकण खोलून बघूया। तर हे बघा, बटाटा पूर्णपणे शिजलाय, पण त्यात जराही पाणी नाहीये। थोडक्यात काय, बटाटा ओव्हरकुक करायचा नाही। साबुदाणा वड्यासाठी बटाटा आपल्याला अजिबात ओव्हरकुक करायचा नाही, नाहीतर मग साबुदाणे वडे जास्त चिकट होतात। त्यानंतर बटाटा पूर्णपणे थंड झाल्यावर सोलून घेते। आपला साबुदाणा अगदी मोत्यासारखा फुललाय, त्यात कुठेही जास्त ओलसरपणा नाहीये। यात जर पाणी राहिलं किंवा साबुदाणा चिकट भिजला तर मग वडे नरम पडतात। उकडून थंड झालेला बटाटा ह्यात हातानेच असा कुस्करून घालते। इथे महत्त्वाची टीप बघा की बटाटा ओव्हरकुक करायचा नाही आणि बटाटा पूर्णपणे थंड झाल्यावरच साबुदाण्यात घाला। जर गरम बटाटे ह्यात घातले तर मात्र हे मिश्रण चिकट होतं। वाटल्यास बटाटा थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल। म्हणजे तुम्ही कुकरमध्ये डब्यात न घालता टोपात पाणी घालून बटाटा उकडला तर तुम्ही थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे बटाटा खूप जास्त नरम पडणार नाही। साबुदाण्यासोबत बटाटा असा कुस्करून घ्यायचा। आणखी यात घालूया 1 ते 1.5 वाटी खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट जरा जाडसरच वापरायचा। 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालते। हवं तर मिरचीचा ठेचा करून घातला तर अजूनच छान। ह्यात थोडासा आल्याचा तुकडा बारीक किसणीने किसून घातलाय, पण ते व्हिडिओत आलं नाही। चालत असेल तर 1 चमचा जिरेसुद्धा घालू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर। साबुदाणा वडा छान चटकदार होण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस घालूया। ज्यांच्याकडे उपवासात आले कोथिंबीर चालत नसेल त्यांनी मग कोथिंबीर नाही घातली तरी चालेल। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अगदी 10-12 दाणे साखर। साखर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल आवडत नका घालू। आता हात फक्त पाण्यात बुडवून घेतलाय, पाणी घेतलेलं नाहीये, हात फक्त ओलसर केलाय। मिक्स करून घेऊया। साबुदाणा वडा तेलात फुटू नये ह्यासाठी काय करायचं बघा, मिक्स करताना हाताने असं दाबून दाबून मिक्स करायचं। ह्याने काय होतं, कुठे कुठे साबुदाणा थोडासा फुटला जातो, वड्याला बाइंडिंग छान येतं आणि साबुदाणा जरा फुटल्याने वडे तेलात फुटण्याची शक्यता बरीच कमी होते। दाण्याचं कूट कोणाला अजून आवडत असेल तर आणखी पाव वाटी शेंगदाणा कूट घालू शकता। वजनाने 100 ते 125 ग्राम शेंगदाण्याचं कूट घातलंय। 4-5 मिनटं वेळ देऊन हे छान मिक्स करून घेतलं। आता हे सगळं एका साईडला करून जरा दाबून ठेवते 5-10 मिनटं। तोपर्यंत साबुदाणा वड्यासोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी बघूयात। त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेतलंय अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, थोडेसे ओल्या खोबऱ्याचे काप। ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं चालेल। चटणी किती तिखट आवडते त्याप्रमाणे हिरवी मिरची घालूया। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी दही आणि पाव चमचा साखर। सुरुवातीला पाणी न घालता हे वाटून घेते, त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून हे मिक्सरला बारीक वाटून घेतलंय। आधीच पाणी घालू नका, कारण दही जास्त पातळ असेल तर चटणी जास्त पातळ होईल। खूप जास्त घट्ट नाही आणि खूप पातळही नाही, ह्याप्रमाणे मध्यम ठेवायची, म्हणजे वड्यासोबत व्यवस्थित खाता येते।
ह्यात मला अर्धी वाटी पाणी घालावं लागलं. अशीच ही चटणी खाऊ शकतो, पण ह्याला जिऱ्याची फोडणी दिली तर चटणी अजून टेस्टी होते. त्यासाठी 1 चमचाभर तेल व्यवस्थित गरम करून ह्यात घालूया पाव चमचा जिरे. जिरं असं छान फुललं पाहिजे. ह्याची हलकीशी वाफ जाऊ द्यायची. उपवासात कोणाकडे जिरे चालत नसेल त्यांनी मग ही चटणी फोडणी न देता अशीच खा, किंवा साबुदाणा वडा गोड दह्यासोबतसुद्धा खूप मस्त लागतो. चटणीत फोडणी घातल्यावर लगेच ह्यावर 1 मिनिटभर झाकण देऊन ठेवायचं, म्हणजे चटणीला मस्त फोडणीचा खमंगपणा येतो. 1 मिनिटानंतर मिक्स केलं की उपवासाची टेस्टी चटणी तयार. म्हणजे दुसऱ्या कुठल्या उपवासाला वरीचा भात किंवा उपवासाचे आप्पे, डोसे वगैरे केले तर त्यासोबतही खाऊ शकतो. उपवासाचे आणखीन भरपूर पदार्थ आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता. चटणी होईपर्यंत साबुदाणा वड्याचं मिश्रण छान झालं आहे. आता वडे तयार करूया. त्यासाठी हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं. त्यानंतर चमच्याने ह्या पद्धतीने काढून घ्यायचं. आपल्याला वडे किती छोटे किंवा मोठे हवेत त्या हिशोबाने मिश्रण घ्यायचं. आपण हे वडे घरीच जरा कमी तेलात बनवणार आहोत, त्यामुळे वड्याची साईज मध्यम ठेवते. प्रत्येक वेळेस गोळा असा व्यवस्थित करून घ्यायचा, म्हणजे वड्याला जास्त क्रॅक्स येत नाहीत, वडा तळायला बरं पडतं. त्यानंतर ह्या पद्धतीने वडा चपटा बनवून घेतला की वडे आतपर्यंत छान तळले जातात. नंतर तळल्यानंतर हे वडे फुगतातच. सगळीकडून ह्या पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं. 5-7 वडे झाले की हात धुवून घ्यायचे, म्हणजे सर्व वडे प्लेन थापता येतात. कारण हाताला मिश्रण चिकटलेलं असेल तर वडे नीट थापले जात नाहीत. खूप चिकट नाही किंवा खूप जास्त कोरडंही नाही. साबुदाणा वड्याचं आपलं हे मिश्रण परफेक्ट झालं आहे, त्यामुळे हाताला खूप जास्त चिकटतही नाही. अर्धे वडे करून झालेत, म्हणजे मिश्रणाचे 2 भाग करून एका भागाचे वडे दुपारी बनवले आणि उरलेले वडे संध्याकाळी तळले. म्हणजे ह्या साईजचे एकूण 30 ते 32 वडे तयार झाले. लगेचच वडे तळायला घेऊया. त्यासाठी पसरट भांड्यात तेल गरम करून घेतलं आहे. मिश्रणाचा छोटासा गोळा तेलात सोडल्यावर तो न करपता पटकन वर आला पाहिजे. त्यानंतरच वडे तेलात सोडून घ्यायचे, कारण कमी गरम तेलात वडे सोडले तर वडे तेलात विरघळू शकतात. शिवाय वडे तेल जास्त पिणार. वडा तळताना गॅसची फ्लेम मध्यम असावी. तसं तर साबुदाणा वडा जास्त तेलात डीप फ्राय करतात, पण मी यात कमी तेल घातलं आहे, म्हणजे वड्याच्या अगदी वरपर्यंत तेल नाही आहे. त्यामुळे वरच्या बाजूने चमच्याने जमलं तर असं तेल उडवायचं. 1-1.5 मिनिटानंतर खालची बाजू व्यवस्थित शेकली की पलटी करून घेते. आधी सांगितलेल्या टिप्स वापरून साबुदाणे वडे बनवले तर तेलात शक्यतो फुटतच नाही, पण साबुदाणा आहे त्यामुळे सांभाळूनच तळायचे. अलटी पलटी करून दोन्ही साईडने असा छान कलर आला की वडे तेलातून काढून घ्यायचे. ह्याच्यापेक्षा जास्त गडद रंग येईपर्यंत वडे तेलात राहिले तरीसुद्धा त्यातील वाफ बाहेर येऊन वडे फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळात वडे तेलातून बाहेर काढा. उरलेले वडे पण ह्याच पद्धतीने तळून घेते. ह्या एवढ्याच तेलात सर्व वडे तळून झाले, तरीसुद्धा त्यातलं थोडंसं तेल राहिलेलं. छान खमंग कुरकुरीत साबुदाणा वडा तयार. आतून मस्त पोकळ झालेत. गरमागरम खाल्ले तर छान कुरकुरीत लागतात. तयार केलेल्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता. नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.